त्यांनी 20 लाख मागितले होते आणि 20 लाख मी म्हणलं कुठून देणार, माझ्या घरच्यांची कंडिशन नाहीये. त्यांनी माझा पूर्ण फेस बेसिन मध्ये हे करून मला मारलं होतं. माझ्या पाठीवर पट्ट्यांचे बंद सुद्धा होते. मारहाण तर व्हायचीच कंटिन्युअसली. सासऱ्यांचं शिवीगाळ, दिराचं वेगळं, नवऱ्याचं वेगळं, प्रत्येकाचं वेगळं वेगळं होतं. मारहाण ही चालूच होती. तुमची काय झालं पुढे आणि काय मागणी होती? प्रकरणात जी थार अडक 0404 संकेत शिंदेच्या नावाने, तो माझा धीर आहे. जी हागवड्यांच्या घरी कंडिशन होती तीच सेम आमच्या पण घरी आहे. दोन्ही सुनांची, त्यांची संकेत सोंदेची पण 2 लग्न झाली. आणि माझ्या बाबतीत पण मला हुंड्याच्या प्रकरणी वारंवार पैसे मागायचे. माझ्याकडनं माझे सगळे दागिने काढून घेतले त्यांनी. मला अक्षरशः हकलवून दिले घरातून, काही न देता. मुलगाच पाहिजे, मुलगी झालीये, त्याच्याबद्दल पण त्यांनी माझ्यावर आरोप केले. किती हुंडा मागितला होता, काय नेमकं? त्यांनी 20 लाख मागितले होते आणि 20 लाख मी म्हणलं कुठून देणार, माझ्या घरच्यांची कंडिशन नाहीये. त्यांनी माझा पूर्ण फेस बेसिन मध्ये हे करून मला मारलं होतं. माझ्या पाठीवर पट्ट्यांचे बंद सुद्धा होते. पण मी फॅमिलीमुळं ते पुढे येऊन दिलं नाही की माझ्या फॅमिलीला त्रास होईल. तुम्ही तक्रार केली पोलीस स्टेशनला, आणखी कुठे काय? स्टेशनला केली, महिला आयोगकडे केली, सगळीकडे मी ऑनलाईन मेल पण पाठवले होते. पण मला तिथून काहीच रिप्लाय आला नाही. तुम्ही एक नाव घेताय, उभे कोण आणि तिचा काय रोल आहे? शीतल उभे ही मुळशीमध्ये पोरी सप्लाय करते. तर तिने असे मुलींचे फोटो पाठवले होते, ते सिलेक्ट केलेले मी ते हे केले होते, स्क्रीनशॉट काढून घेतलं होतं. ती मुली सप्लाय करते मुळशीच्या. पण तिचा काय रोल आहे सगळ्यांशी? ती पोरी सप्लाय करते ना. ती तुमच्या नवऱ्याच्या संपर्कात होती का? आणि तिने फोटो पाठवले होते तेव्हा मी स्क्रीनशॉट काढून घेतला होता. आणि माझ्या सासूला ब्लॅक मॅजिक त्याचे पण फोटो मी दिले होते. मग नंतर या सगळ्या प्रकरणानंतर काय बोलणं झालं सासूशी? कोणी काय म्हणलं, हाणलं मारलं तुम्हाला परत? ते मारहाण तर व्हायचीच कंटिन्युअसली. सासऱ्यांचं शिवीगाळ, दिराचं वेगळं, नवऱ्याचं वेगळं, प्रत्येकाचं वेगळं वेगळं होतं. मारहाण ही चालूच होती. 7 वर्ष झाली या गोष्टीला. मी त्याच्यानंतर मीटिंग्स पण केल्या होत्या, पण त्यातनं काहीच निष्पन्न झालं नाही. पण मग थार गाड्या, लाल आंबर दिवा घेऊन फिरून कुणाला धमकायचे, काय करायचे ते मला नाही सांगता येणार, कारण मी घरात असायचे. ते बाहेर 2 नोव्हेंबर पासून वेगळी राहते. काहीच नाही. भटकर सरांनी काहीच केलेलं नाहीये, कुठलीच हेल्प केलेली नाहीये. त्यांना थोडी सुद्धा झळ सोसून दिलेली नाहीये. नाही पण मग या गाड्यांचं ते काय करायचे? थार असेल किंवा पोलिसांसमोर जायचे? ही जी लाल दिवा लावलेली गाडी जी पाहिली ती त्यांचीच आहे का? आणि ही सुयश सोंदेच्या नावाने. आणि किती दिवस हा लाल दिवा लावला होता त्यांनी? किती दिवस फिरायचे असेल ते आता मी नाही सांगू शकत. पण त्यांचीच. तुम्ही म्हणले होते का त्यांना तुम्ही का लाल दिवा? हो, मी ब्लॅक फिल्मिंगचं वगैरे म्हणले होते त्यांना की ते काढा म्हणून, पण त्यांनी नाही काढलं ते. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.